चला तर आज बनवूया डाळ पालकची गरगटी भाजी। तर याला पालकचा गरगटा म्हणतात, कोण डाळ पालक म्हणतात। तर बरेच जण गरगटा खायला नको म्हणतात किंवा लहान मुलं तर पालेभाज्या अजिबात खात नाही। पण ही पालकची भाजी बनवायला जेवढी सोपी आहे, खायला तेवढीच चविष्ट होते आणि एकदम साधी सोपी आहे। माझ्या मुलांना प्रचंड पालकचा गरगटा आवडतो, आवडीने ते गरगटीची भाजी खातात। तुमच्यासुद्धा मुलं जर हिरव्या पालेभाज्या खात नसतील किंवा पालकची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही करून द्या, आवडीने ताट चाटून पुसून खातील। एवढा भारी हा पालकचा गरगटा बनतो। तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया। कमी वेळेत तयार होणारे आपण पालकची गरगटा भाजी बनवतोय। तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे एक जुडी पालकची पाहिजे, साफ करून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची। तर मी ते एक पालकची जुडी घेतली आणि त्याचे असे देठसुद्धा ठेवायचे, फक्त पानं घ्यायचे नाहीत। अर्धी वाटी, छोटी अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली, एक टमॅटो घेतलाय। तर सगळ्यात अगोदर आपण पालक स्वच्छ धुवून घेतलाय आणि बारीक चिरून घेतलाय। तर एक टमॅटो घेतलाय आपण। आता याच्यामध्ये ना टमॅटो बारीक कापून टाकूया आणि हो, पालक अगोदर धुवून घ्यायचं आहे आणि नंतरच कापून घ्यायचं आहे। भाजी कापल्यानंतर धुतली तर त्यातली सर्व जीवनसत्वे निघून जातात, त्यामुळे चिरण्या अगोदर तुम्ही स्वच्छ धुवून घ्या। आता याच्यामध्ये आपण एक टमॅटो बारीक तुकडे करून टाकलेले आहेत। तर आपण हे कुकरला लावून घेणार आहोत। कुकरच्या 3 शिट्ट्यामध्येच डाळ पालकची भाजी व्यवस्थित शिजली जाते। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा ही भाजी शिजवून घेऊ शकतात। सेम अशाच पद्धतीने मऊ डाळ शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची। तर आता आपण हे सर्व जिन्नस भाजीमध्ये टाकून घेतले, टमॅटो, डाळ, शेंगदाणे। तर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि याच्यामध्ये टाकायची, शेंगदाणे पण टाकून घेतलेत, अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले। अर्धा ग्लास पाण्यामध्ये व्यवस्थित मस्त मौसूद डाळ पालक शिजून होते, कारण पालकला अंगचं पाणीसुद्धा सुटतं। आता आपण कुकरमध्ये ही वाटी ठेवून याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत मोठ्या गॅसवर। तर इथे मी आता आपण एक वाटण जाडसर करून घेऊया। तर 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 9-10 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घेतलेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर हे वाटून घ्यायचे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरी चालेल। मिक्सरचं बटन बंद चालू करून हे मिरचीचं वाटण जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे। कोणाकोणाला तिखट जमत नाही, त्यावेळेस त्यांनी मिरची थोडीशी तव्यामध्ये भाजून घ्यायची आणि मग कुटून घ्यायची। तर हे पहा, तोपर्यंत आपण 3 शिट्ट्या कुकरच्या करून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशी डाळ पालकची भाजी शिजलेली। आता फक्त आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। तर चमच्याने किंवा रवीने तुम्ही ही भाजी घोटून घ्यायची आहे। रवी असेल तर पटकन ही भाजी घोटली जाते। तर माझ्याकडे रवी नाही आहे, त्यामुळे मी अशी ग्लासनेच ही मॅश करून घेते भाजी, किंवा कालवणाच्या चमच्याने सुद्धा मॅश करून घेऊ शकतात। तर हे पहा, चमच्याने सुद्धा अशी ही भाजी घोटून घेता येते, पण थोडा वेळ लागतो। रवी असेल तर पटकन होते। तर भाजी व्यवस्थित डाळ आणि भाजी आपण घोटून घेतली आहे, हे पहा। आता आपण लगेचच फोडणी देऊन घेऊयात। तर भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि यामधले शेंगदाणे खूप छान लागतात खायला, त्यामुळे शेंगदाणे जरा जास्त टाकायचे। मी इथे तुरीची डाळ वापरली आहे, तुम्ही नाही इथे हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळसुद्धा वापरू शकतात। आता आपण फोडणी करूया। कढईमध्ये 1-1.5 पळी तेल टाकायचे फोडणीपुरतं। त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी छान तडतडली की यामध्ये थोडे जिरे टाकून घेणार आहोत आपण। मिरचीसोबत थोडे जिरेसुद्धा वाटलेले आहेत, त्यामुळे फोडणीत फक्त थोडे जिरे टाकलेत, कारण वाटणामध्ये सुद्धा आपण टाकून घेतलेत। आता आपण हिरव्या मिरचीचं जे जाडसर वाटण करून घेतले ना, ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ही मिरची चांगली भाजून घ्यायची आहे। आपण मिरची वाटण करण्या अगोदर भाजून घेतलेली नाही आहे, तर तेलामध्ये आता चांगली भाजून घ्यायची, याचा कच्चापणा जाईपर्यंत। तर थोड्या वेळ मिरची चांगली परतवून घेऊया। तर मस्त फोडणीचा सुगंध येतोय। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे सगळं चांगलं भाजून घेऊया। तर लालसर होईपर्यंत आपण हे मिरचीचं वाटण भाजून घ्यायचे। फोडणी चांगली बसली की भाजी खूप चविष्ट बनते। तर थोडा याचा कलर चेंज होत चाललाय, पहा। तर मस्त अशी खमंग आपली फोडणी झाली आहे आणि खूप छान सुगंध आलाय। तर हे पहा, असं हे लालसर होईपर्यंत आपण हे वाटण भाजून घेतले। मिरची जर कच्ची राहिली तर मग खाताना भाजी चरचर लागते, त्यामुळे अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया,
पाव चमचा धना पावडर टाकूया आणि पाव चमचा सब्जी मसाला टाकूया। मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही याच्यामध्ये टाकू शकतात, असं नाही की हेच मसाले हवेत। तर मस्त खमंग फोडणी झाली आहे। आता आपण जी भाजी फेटवून घेतली आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि हे सर्व चांगलं मिक्स करूया। तर एकदम मस्त असा सुगंध आलेला आहे भाजीचा, एकदम जबरदस्त याची चव झाली आहे। आता हे सगळं मिक्स करूया आणि याला ना उकळी काढून घ्यायची। तरी भाजी घट्ट वाटते तर याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकून घेऊया। तसं तर ही भाजी खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नसते, तर मीडियम अशी याची थिकनेस असते, म्हणजे भाकरी चपाती भातासोबत खाता येईल असं। तर याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया। आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया। तर तुम्हाला कशी भाजी आवडती तशी त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी कमी जास्त टाकून घ्यायचे। तर आपल्याला चपाती भाकरी सहज चुरून खाता येईल अशी मी ही भाजी बनवून घेतली आहे। माझ्या मुलांना आणि घरात सर्वांनाच अशीच ही भाजी आवडते। आता आपण याला उकळी काढून घ्यायची। तर आपण भाजी शिजवून घेतली आहे, त्यामुळे जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही। 3 ते 4 मिनिट याला उकळी काढून घेऊया। तर मीडियम गॅसवरती आपण याला उकळी येऊन 3-4 मिनिट शिजवून घेतले। तर आपली इथे भाजी तयार झालेली आहे। तुम्ही तर पाहिलंय किती सोपी आहे बनवायला आणि खायलासुद्धा खूप चवदार बनते। तर लहान मुलं पालकची भाजी खात नसतील तर अशी त्यांना बनवून द्या, बघा त्यांना किती आवडेल आणि नेहमी तुम्हाला अशीच बनवायला सांगतील। किंवा पातळ भाजी खात नसतील तर सुकी बनवू शकतात, तुरीची मुगाची किंवा कोणतीही डाळ टाकून 1-2 मिरची लसणाची फोडणी द्यायची, मस्त अशी सुकी भाजीसुद्धा तयार होते। तर झटपट आपल्या इथे पालकचा गरगटा तयार झाला आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअरसुद्धा करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस व्हिडिओ पाहू शकतात। आणि सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे, त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्ही पाहायला मिळेल आणि तेही अगदी न चुकता। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय। हे पहा दिसतंय की नाही, एकदम चमचमीत झणझणीत असं मसाला वांग आणि यामध्ये आपण कोणताही मसाला वापरलेला नाही। गरम मसाला असू दे, मटण मसाला, चिकन मसाला, सब्जी मसाला, कोणताच मसाला वापरला नाही, तरीसुद्धा एवढं टेस्टी हे वांगं होतं। आणि बनवायला तर खूप सोपं आहे। एकदम सर्व मसाला आपण मिक्सरमध्ये बनवणार आहोत आणि नंतर फोडणी द्यायची फक्त, आणि एकदम झटपट असं हे वांगं तयार होतं। तर चला वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअरसुद्धा करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढच्यासुद्धा रोज नवनवीन वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील। आणि आपल्या चॅनलवरती आपण अगदी सोप्या आणि घरात असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होतील अशा रेसिपी दाखवत असतो। तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर इथे मी वांग्याचे काटे काढून घेतलेत आणि देठ कट करून घेतलेत आणि वांगे पाण्यात ठेवलेत, कापून घ्यायचे नाही, फोडणीच्या वेळेसच वांगे कापून घेणार आहोत। तर साहित्य काय काय घेतले ते पाहूया। तर इथे मी 1 छोटी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत, 4 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेतला आहे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत, 1 चमचा जिरे घेतलेत आणि हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचेत। जिरे, सुक्या खोबऱ्याचा किस आणि शेंगदाणे, जिरे टाकल्यामुळे भाजून स्वाद खूप चांगला येतो, टेस्ट वाढते। आणि याच्यामध्ये अद्रक आणि थोडी कोथिंबीरचे देठ होते ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेत। आता हे आपण सर्व मिक्सरमध्ये टाकून घेऊया। तर याच्यामध्ये अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, असंच हे वाटण सुक्कं बनवून घ्यायचे। आता हे सर्व मिक्सरमध्ये साहित्य टाकून घेतले, यामध्ये सुके मसाले टाकूयात। तर फक्त आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे। तर ही मिरची पावडर तिखट नाही आहे, फक्त कलरसाठी आहे। आणि आता आपण याच्यामध्ये चटणी टाकून घेऊया। तर 1.5 चमचा मी चटणी टाकून घेतली। मसाला वांगं कसं थोडंसं तिखट असेल तर खायला आणखीन छान लागतं। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात, तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकतात। आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊयात। तर बारीक करताना एकदम बारीक करायचं नाही, बंद चालू करत
हे वाटण करून घ्यायचे आणि हे पहा अशा पद्धतीचं वाटून घेतले। तुम्हाला एकदम फाईन बारीक याची म्हणजे कूट पाहिजे असेल ना हे मिश्रण तर तुम्ही एकदम बारीकसुद्धा करू शकतात। मी अगदी थोडंसं जाडसर ठेवले। तर आता आपण इथे ना एकीकडे पाणी गरम करायला ठेवले। गरमच पाणी वापरणार आहोत आपण ग्रेव्हीसाठी आणि इथे साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवले। तर पाणी गरम करून घ्यायचे। आता वांगे कसे कापून घ्यायचे ते सांगते। तर आपण वांग्याचं कालवण बनवतो त्यावेळेस कसे 4 कट करतो म्हणजे दोनदा कापून घेतो, दोनदा चिरा मारतो की नाही तर 4 भाग होतात। तसंच आपल्याला याला 4 कट मारायचे म्हणजे याचे भरपूर असे काप होतात। आणि वांगं आपण जसं कालवणासाठी कापतो तसंच कापून घ्यायचे, याचे तुकडे वगैरे करायचे नाही आणि मिठाच्या पाण्यात ठेवायचे। आणि जेव्हा आपण फोडणी देणार त्यावेळेस ताटात सर्व वांगे काढायचे आणि त्या वांग्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे वांग्याची चव सपक लागत नाही आणि वांगं खायला चवदार लागतं। आता आपण कढईमध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया। थोडासा कढीपत्ता टाकून घेतलाय। कढीपत्ता तडकला की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला 1 टोमॅटो टाकून घेऊया आणि थोडा वेळ परतवून घेऊया। तर तेल गरम आहे, टोमॅटो टाकला की पटकन वितळतो। आता टोमॅटो थोडा वेळ परतवून घेऊयात। तर लगेचच टोमॅटो मऊ होतो। तर तुम्ही वाटणात मीठ टाकलं नसेल तर आता टोमॅटो टाकल्यावर मीठ टाका म्हणजे टोमॅटो लगेचच मऊ होईल। तर टोमॅटो थोडा वेळ परतवून घेतला की आपण जे वाटण करून घेतले ते सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया। तर सर्व इथे मी हे वाटण टाकून घेतले। तुम्ही जर वांग्याची भाजी म्हणजेच मसाला वांगं जास्त प्रमाणात बनवत असेल तर या मसाल्याची क्वांटिटी आणखीन जास्त वाढवू शकतात। तर मी इथे 6 वांगे घेतलेले आहेत त्यानुसार मी हे वाटण करून घेतले। आता तेलामध्ये हा सर्व मसाला आपण मिक्स करून घेऊया। कमी गॅसवरती हा मसाला आपण थोडा वेळ परतवून घेतला आहे। खूप छान याचा सुगंध येतोय। तर सर्व मसाला चांगला परतला गेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। तर तुम्हाला दिसत असेल चटचटीत एकदम मसाला हा परतवून झालेला आहे। तर मसाला परतला की याच्यामध्ये आता पाणी टाकायचे आणि नेहमी ग्रेव्ही असो किंवा पातळ भाजी असो त्यामध्ये गरमच पाणी टाकायचं म्हणजे काय होतं की भाज्यांची टेस्ट चव आहे तशी राहते, अजिबात बदलत नाही। गार पाणी टाकलं तर भाज्यांची चव बिघडते आणि म्हणाव्या तेवढ्या भाज्या टेस्टी बनत नाहीत। तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता। साधारण मी ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतले। आता सर्व मसाला एकजीव करून घेऊया। तर लगेचच याला उकळी आली आहे। आता याच्यामध्ये आपण एक एक करून सर्व वांगे टाकून घेऊया। तर हे पहा वांगे पाण्यातून काढले की त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे बघा वांग्याला चवही चांगली लागते आणि वांग्याची भाजी असो किंवा ग्रेव्ही मसाला कोणतंही वांगं तुम्ही कसंही बनवा त्याला ना चव लागते, वांगं सपक लागत नाही। आता हे सर्व वांगे आपण या मसाल्यामध्ये टाकून घेतलेत। याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती 3 ते 4 मिनिट हे वांगं शिजवून घेऊया। तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून हे वांगं शिजवायचं। लगेचच वाफेवरती हे वांगं चांगलं शिजलं जातं। झाकण ठेवलं की पटकन वांगे मऊ होतात। 3 ते 4 मिनिटांनी आपण झाकण काढून पाहूया तर मस्त कमी गॅसवरती हे वांगं आपण शिजवून घेतोय आणि छान याला तर्री आली। तर तळापासून आता हलवून घेऊया कारण वाटण सर्व तळाशी जाऊन बसतं त्यामुळे तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि वांगे वरखाली करून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने चांगले शिजले जातात। तर आता परत एकदा आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत। तर तुम्ही म्हणाल किती तेल टाकले तर मसाला वांग्याला थोडं तेल असल्याशिवाय खायला मजा येत नाही आणि याच्यातलं जो मसाला असतो ना तेल असतं ते भातावरती टाकून खायला जाम आवडतं सर्वांनाच। त्यामुळे मी थोडंसं तेल जास्तच टाकते मसाला वांग्यामध्ये। तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकतात। तर परत एकदा झाकण ठेवून घेतले आणि परत एकदा 2 ते 3 मिनिट आणखीन वाफेवरती हे वांगं शिजवून घेतले। तर झाकण काढून पाहूया आणि वांगं एकदम मऊ झालेले तुम्हाला दिसत असेल। तर लग्नाच्या पंक्तीत वगैरे जसं मसाला वांगं मिळतं ना सेम तसंच याचा सुगंध येतोय आणि तशाच चवीचं हे वांगं होतं। तर तुम्ही पाहिलंच आहे आपण याच्यामध्ये कोणताच मसाला वापरलेला नाही तरीसुद्धा सुगंध एकदम भारी येतोय आणि वांगंसुद्धा मऊ छान शिजले। हे पहा सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून मिक्स करायचे आणि सर्व वांगे इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि दिसायला जेवढं हे वांगं भारी दिसतंय खायलासुद्धा तेवढं चविष्ट बनलेलं आहे। तर नक्की एकदा करून पहा। लाल वाटणात तेल मसाला वांगं
तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि आणखीन कोणकोणत्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट करा. आपण त्यासुद्धा रेसिपी अपलोड करूया, तुमच्यासोबत शेअर करूया. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि त्यानुसार त्या भाज्यांची टेस्टसुद्धा वेगवेगळी लागते. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आज आपण बनवणार आहोत पटकन होणारी पुरीसोबत खायला बटाट्याची रस्सा भाजी. तर तुम्हाला दिसत असेल किती भारी ही बटाट्याची भाजी बनलेली आहे आणि आपण फक्त घरात असणाऱ्या साहित्यामध्ये ही बटाट्याची भाजी बनवली. याला जास्त काही मेहनत नाही आणि पटकन बनवून होते. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल. किती छान ही भाजी होते, नक्की पहा. तर सगळ्यात अगोदर आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया. तर इथे मी बटाटे शिजवून साल काढून घेतलेले आहेत. तर तुम्हाला किती बटाट्याची भाजी बनवायची आहे तेवढे बटाटे शिजवून घ्यायचे आणि साल काढून घ्यायचे. काही खडे मसाले घेतले, 2 लवंगा, 2 मिरी, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरे. एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, शक्य होईल तेवढा बारीक चिरायचा आहे. एक टमॅटोची मोठ्या प्युरी करून घेतली आणि कोथिंबीर. आणखीन काय काय साहित्य लागणार आहे ते पुढे पाहूया. त्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचे. जे आपण खडे मसाले घेतले ते टाकून घेऊया आणि लगेचच बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा. तुम्हाला असा कांदा चिरून घेतलेला आवडत नसेल तर तुम्ही कांद्याची सुद्धा प्युरी करू शकतात. तर इथे आता कांदा आपण चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर माझ्याकडे तेजपत्ता नव्हता त्यामुळे मी ते कढीपत्ता वापरला आहे. तुमच्याकडे तेजपत्ता असेल तर 1-2 पानं तेजपत्त्याची फोडणीमध्ये टाकून घ्यायची. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि हे सर्व चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कांदा अजिबात आपल्याला कच्चा ठेवायचा नाही. कांदा जेवढा छान भाजेल तेवढी भाजी चांगली बनणार आहे. आता आपला कांदा हलका फुलका भाजून झाला आहे आणि याला लालसर रंगसुद्धा आला आहे. तर असंच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण जी टमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती टाकून घेऊया. तर टमॅटो बारीक करताना याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही. पाणी न टाकताच याची व्यवस्थित प्युरी होते. एकदम फाईन प्युरी करून घ्यायची आहे. आता टमॅटोचा सर्व कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे. कांदा आणि टमॅटोचा जेवढा कच्चेपणा निघून जाईल तेवढीच भाजी चांगली बनते. तर हळूहळू याला चांगलं तेल सुटत चालले. टमॅटोची प्युरी चांगली भाजून घेतली आहे. तर आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. तर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. अर्धा चमचा चटणी टाकून घ्यायची. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता आपण याच्यामध्ये 2 चिमूट एवढी हळद टाकून घेऊया. पाव चमचा धना पावडर टाकूया आणि छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि याच्यामध्ये पाव चमचा गरम मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे. तर आपण सगळ्यात शेवटी गरम मसाला टाकून घेणार आहोत, त्यामुळे त्याचा फ्लेवर आहे तसा राहतो आणि भाजीला एक वेगळीच चव येते. तर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता याला आणखीन चांगलं तेल सुटायला हवं आणि हा मसाला चांगला भाजला जायला पाहिजे. अजिबात त्याच्यामध्ये कच्चापणा राहायला नको. त्यासाठी आपण 1-2 मिनिटभर हा मसाला असाच भाजून घ्यायचं आहे आणि याला चांगलं तेल सुटू द्यायचे. तर तुम्हाला दिसत असेल मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आपण 1-2 मिनिट असाच हा मसाला शिजवून घेतलेला आहे आणि मस्त सुगंध येतो आहे आणि असाच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. तर अजिबात त्याच्यामध्ये आता कच्चापणा राहिलेला नाही आहे. तुम्हाला दिसत असेल किती चांगलं याला तेल सुटले आणि कलरही सुरेख आलेला आहे. तर हे पहा, असा चटपटीत मसाला बनवला की बटाट्याची भाजी अप्रतिम होते आणि पुरीसोबत खायला एकदम भन्नाट चवीची लागते. तर मसाला चांगला आपला भाजून झालेला आहे. तर लगेचच साईडला गरम पाणी होण्यासाठी ठेवायचे. आपल्याला याच्यामध्ये थंड पाणी अजिबात टाकायचं नाही. तोपर्यंत आपण शिजवून घेतलेले जे बटाटे आहेत ते याच्यामध्ये कुस्करून टाकूया. बटाटा कुस्करून टाकताना खूप बारीक त्याचा भुगा करून टाकायचा नाही. छोटे मोठे तुकडे ठेवायचे आहेत, म्हणजे पुरीसोबत खायला खूप छान लागतात. तर सर्व बटाटा आपण हातानेच आबडधोबड असा बारीक मोठे तुकडे करून टाकून घेतलेला आहे. आता याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडी टाकून घेऊया आणि हे सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. अशी सुद्धा बटाट्याची सुकी भाजी खायला खूप छान लागते. चपातीबरोबर सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात. मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा ऑफिसच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात. तर झटपट अशी बटाट्याची ही भाजी सुकीसुद्धा तयार होते. तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया. तर पाणी चांगलं गरम झालेलं आहे. तर टमॅटोची प्युरी करून घेतलेली मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा टाकून घ्यायचे आणि आता तुम्हाला किती याचा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे.
तर ही भाजी खूप पातळ नसते, दाटसरच असते. पोळीसोबत खाण्यासाठी ही भाजी आपण खूप पातळ करत नाही. तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोडीशी दाटसरच भाजी बनवून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये 1 ग्लास भरून एवढं पाणी मी टाकून घेतले. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले. मीडियम गॅसवरती 3-4 मिनिट याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. मीठ आहे की नाही ते चेक करून पाहायचं. मीठ कमी वाटत असेल तर परत तुम्ही थोडंसं टाकू शकतात. तर आता इथे आपण याला उकळी काढून घेऊया. तर मस्त दाटसर अशी ही बटाट्याची भाजी आपली बनलेली आहे. आणखीन थोडीशी शिजवून घेऊया म्हणजे याला छान तर्री सुटेल आणि भाजीची थिकनेस आणखीन छान होईल. तर याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे. तर पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि तुम्ही पाहत असाल किती छान याला रंग आला आहे आणि तर्रीसुद्धा आलेली आहे. तर आपण बटाट्याची भाजी 3-4 मिनिट चांगली शिजवून घेतली आहे. तर एकदम भारी याचा सुगंध येतो आहे. तर झटपट आपली इथे पुरीसोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार आहे. गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे पहा झटपट आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे. किती छान याला रंग आला आहे, दाटसरपणा खूप भारी आलेला आहे आणि बनवायला तर किती सोपे तुम्ही पाहिलंच आहे. तर नक्की एकदा ट्राय करून पहा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे, त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहायला मिळतील. तुम्हालासुद्धा नेहमी एकच प्रकारची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि तुम्ही बनवल्यानंतर ही भाजी कशी झालेली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.